पाटील नेटवर्क, LD रिसॉर्ट्स. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. ॲक्वा पॅलेस रिसॉर्ट, आवर बिग पार्टनर. मानस रिसॉर्ट, स्काय विंड डेकोर प्रायव्हेट लिमिटेड, मंथन रिसॉर्ट, ओम साई मोटर्स, अलोक मेटल अँड SS फर्निचर, मॅग्नम वॉटर पार्क, द BC बॉयज, पाथे सहकारी पतसंस्था मर्यादित अर्नाला, वसई प्रगती कोऑपरेटिव्ह क्रेडिट हाऊसिंग सोसायटी लिमिटेड आणि दिनेश मोटर ड्रायव्हिंग स्कूल, तेजसजी कांबळी, गांजा ग्रुप सचिनजी पाटील, नगरसेवक सदानंददा पाटील, समाजसेवक दशरथदा पाटील, संदीपजी वझे, आमचे चारही नगरसेवक रंजना धालेकर मॅडम, स्वप्नीलजी कवळी, ज्योती म्हात्रे आणि डॉमिनिक रुमाव, दत्त ग्रुपा डेव्हलपर्स, कैलासाचे विनोद बिस्तर कोळी यांच्या स्मरणार्थ जे बक्षीस आहे ते देवरामजी पाटील, बेनेशजी पाटील, सरपंच साहेब नंदकुमार घरत, ओम साई मोटर्स, मान्यश्री अनिलजी वाघ, वर्क अँड ब्रंच, या सर्वांचं मनपूर्वक आभार. आपण केलेल्या सहकार्यामुळे ही स्पर्धा खूप चांगल्या रीतीने पार पडते. राजन्स फार्म हाऊस, उच्च प्रतीच्या आणि चांगली हॉस्पिटॅलिटी असणाऱ्या या रूम्स, बर्थडे पार्टी, गेट टुगेदर यांसारख्या असंख्य प्रकारच्या इव्हेंटसाठी तुम्ही या फार्म हाऊसला भेट देऊ शकता. चला, LD रिसॉर्टच्या या काही बाबी आहेत. तिथे व्हेज नॉनव्हेज जेवण आणि त्यानंतर तिथला ब्रेकफास्ट, 20+ स्लाइड्स, मेनी मोर थिंग. आपण आवर्जून या सर्व रिसॉर्ट्सना भेट द्या. सामन्याला सुरुवात होईल. मायक्रोफोनमध्ये आवाज ऐकायला मिळेल मृदुलजी मेहर यांचा. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आता झालेला मॅचचा कंगारू संघाचा मिस्टर करण पाटील, मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच. आदरणीय रुपेशजी पाटील यांना विनंती करेल हा सामनावीराचा किताब देण्यासाठी आपण यायचंय. सामन्याला सुरुवात झाली. सिद्धू वर्सेस बाबू, बाबू वर्सेस सिद्धू. नमो स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलेलं मेडल आणि संदीप वाडान फाउंडेशनच्या वतीनं स्पॉन्सर करण्यात आलेले टी-शर्ट. करण पाटील कंगारू. धन्यवाद ज्योती मॅडम. आपण उद्या अवश्य भेट द्या. करण पाटील कंगारू, आपण कुठे असाल प्लीज मंचावरती यायचंय. बघा, बॅक टू बॅक दुसऱ्यांदा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी करण पाटील, परंतु करण यावेळेला डेडिकेट करतोय प्रफुल्लला. प्रफुल्ल आपण यायचंय, प्रफुल्ल आपण यायचंय. करणने आता समोरच्या संघाला खऱ्या अर्थानं करंट दिलंय. भूपेंद्र पाटील साहेब आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा गौरव केला जातोय मुख्य मंचावर. मॅचच्या दिशेने आपण वळतोय, ज्या ठिकाणी धावफलक 4 मध्ये 3 धावा धावफलकावर येत आहेत. 2 सलामीवर बॅटर एकीकडे तेजसला पाहतोय, सोबतीनं
सिद्धांत वारंग टॅपच्या साईनं खेळण्याचा प्रयत्न अगदी वेगानं आला होता. बघा पहिल्या अटेम्प्ट मध्ये बघा प्रणय मात्रेचा झेल टिपला होता आणि त्यासाठी पारितोषिक होता. 500 रुपयाचं पारितोषिक होतं. आपण यायचंय. लकी ड्रॉ विजेता दिगंबर सावरा आहेत का इथे? दिगंबर सावरा दिगू आहे, स्वतः आयोजक आहे दिगू. भाग्यवान विजेता मॅचच्या दिशेनं वळतोय, ज्या ठिकाणी आम्हाला धैर्य आमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवतात अचूकपणे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 5 धावा धाफाकावर येत असताना दुसरं षटक आहे. बघा पॉवर चॅलेंजिंग षटक होता आणि त्यामध्ये 5 धावा अर्थातच त्या 2 धावा मायनस केल्या जातील. अर्थातच 3 धावा धाफाकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आकाश साळुंके आणि त्याच्या विपक्षात सिद्धांत वारंग. सीझन 2 आणि सीझन 2 मध्ये येत असताना हे दोन संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये अंतिम सामना खेळत होते. त्यावेळेला जीवदानी माऊली संघ चॅम्पियन होता सीझन 2 चा JKCCच्या मैदानामध्ये. आणि आज दोन पराभूत संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये काळ आणि वेळ कधी बदलते याचा पत्ता लागत नाहीये. आता दोन पराभूत संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक मार्गस्थ आतापर्यंत 6 धावा धाफाकावर येत असताना आकाश साळुंके 4 धावा क्षमासावी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये ते धावा मायनस आणि त्यानंतर यावेळेला तेजसचा चेंडू येतोय डायरेक्टली मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. अर्थातच तेजसच्या खेळाला आता लागतोय पूर्णविराम. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1. JKCC क्रिकेट संघाला JKCC संघ खऱ्या अर्थानं आज वसई तालुक्यामध्ये ह्या संघाची एक वेगळी चर्चा आहे. आणि ह्या आयोजनाच्या संपूर्णतः पालघर जिल्ह्यामध्ये एक वेगळी चर्चा आहे. ज्या प्रकारचं आयोजन, ज्या प्रकारचं हे नियोजन आपण पाहतो. आजचा दुसरा दिवस ह्या स्पर्धेचा, दुसरा नाही तर आता तिसरा दिवस चालू झालाय. घड्याळात 12 वाजून गेल्यात. न्यू बॅटर मनीष विश्वकर्मा आणि त्याच्या विपक्षात आता आकाश साळुंके. पहिल्या 3 मधून 1 धाव फक्त खर्ची पडत असताना आकाश आज अष्टपैलूंच्या खेळाडूमध्ये, या खेळाडूची एक वेगळी चर्चा आहे. म्हणजे सुरुवातीला आपण ज्या स्पर्धा पाहिल्या आणि त्या स्पर्धेमध्ये आकाशचा तो बॅड पॅच आपण पाहिला, परंतु त्यानंतर प्रचंड मोठी मेहनत सातत्यानं मैदानामध्ये. आणि म्हटलं जातं ना की कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. आणि ती प्रचंड मोठी मेहनत करत असताना आता आकाश साळुंके, परंतु त्याच्या विपक्षात सिद्धांत वारंग. सिद्धूनं लगावलाय चौकार. हे अंगावर आला तर शिंगावर घेऊ, खेळ हा आपणच जिंकून जाऊ. अंगावर आला तर शिंगावर चौकार 4. आणि आपली ते मुख्य स्क्रीन आहे ती दर्शवत असताना आपण पाहतोय त्या छोट्या स्क्रीन आणि त्यावर दाखवलं जात आहे चौकार. JKCC अर्णाला हे प्रभावित करणारं सर्व काही आहे. प्रत्येक प्रेक्षक राजा वर्ग ज्या वेळेला चांगल्यारीत्या फील्ड डायरेक्ट हिट आहे का, पंचांचं बोट हवेत. अर्थातच डायरेक्ट हिट, काम फिट. सिद्धूच्या खेळाला आता लागतोय पूर्णविराम. अजून एक गडी येतोय डगआउटच्या दिशेनं. खेळ हा आपणच जिंकून जाऊ. बघा पंचांना चॅलेंज केलं गेलंय, रिव्ह्यू रेफर केला गेलाय. मोठा खेळाडू आहे सिद्धांत वारंग. विजय सावंतची ती फेकी डायरेक्ट हिट आहे की नाही आणि त्यासाठी ते पाहिलं जाईल ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून. नक्की सिद्धू कुठे होता.
हा साऱ्या गोष्टींचा विचार विनिमय आणि त्यानंतर बडी मछली नाही तर ही वेल मासा आहे आणि तो वेल मासा आता जालमध्ये फसतोय. गडी बाद होत असताना पहिल्या 2 षटकांचा खेळ धापकावर 9 आहेत. ऐकूयात डीजेची धून. डोंगरी सागरी नागरी टेनिस क्रिकेटची भरारी आमच्या पालघर जिल्ह्याचं नाव थँक्यू. आज दीपच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माइल आहे. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 9 धावा धापकावर येत असताना अमित लाड न्यू बॅटर आहे परंतु समोर प्रणय आहे अपकमिंग यंगस्टर. यंदाच्या वर्षामध्ये जीवदानी माऊली संघात असताना नवीन हंगामातील नवीन स्पर्धा आणि त्यावेळेला त्या प्रणयवर खऱ्या अर्थानं संपूर्ण आता फुलपाडा नगरी जीवदानी माऊली संघ आणि त्यानं तो आत्मविश्वास दाखवला आणि त्या आत्मविश्वासाने यंदाच्या वर्षामध्ये प्रणय असेल विपुल गमरे असेल चांगला खेळ यंदाच्या वर्षामध्ये त्यांचा आपण पाहिला. बघा वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनं ज्या स्पर्धा पार पडतात आणि त्यावेळेला अनेक मोठमोठ्या स्पर्धा आणि त्यावेळेला त्या सुरुवात होत असताना आपण प्रथमतः वसई विरार प्रीमियर लीग VPL नंतर येणारी ती स्पर्धा अर्थातच आगाशी प्रीमियर लीग APL असेल MPL असेल मनवेलपाडा प्रीमियर लीग असते सायबा प्रीमियर लीग आपण पाहतोय लंबोदर चषक आपल्याला पाहायला मिळतं. मोठमोठ्या स्पर्धा नवापूर नगरीमध्ये येत असताना DNCCची ती स्पर्धा नवापूर ग्रामस्थांची ती स्पर्धा त्यानंतर नॉकआउटची स्पर्धा यंदाच्या वर्षामध्ये आपण कंगारूची देखील ती आपण पाहिली होती. मोठमोठ्या स्पर्धा आणि शेवटचा एंड दरवर्षी एप्रिल महिन्यामध्ये येणारी ती मानाची ती अभिमानाची ती सन्मानाची अर्थातच ते बॅनर आहे आणि त्यावर त्या कटआउट्सवर मेन्शन केलेलं आहे की ती कोण उचलणार ती मानाची सन्मानाची ती अभिमानाची ती ट्रॉफी आणि त्या ट्रॉफीसाठी आता ते तब्बल 24 संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये करो या मरो या परिस्थितीमध्ये आता हे 2 संघ 2 पराभूत संघातील ती लढत आहे. चौकार येतोय चौकारानं धापकावर आता तो प्रेशर रिलीज करण्याचं काम केलं जातं. त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल धाव धापकामध्ये येत असताना धापकावर आतापर्यंत 15 आहेत. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ 3रं षटक मार्गस्थ 2.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. पुढील चेंडू यावेळेला मिस आहे परंतु यष्टीरक्षक बाबू देखील तिथून थोडासा फंबल आहे त्या कारणास्तव निर्धाव चेंडू येतोय परंतु ती धावचीची खऱ्या अर्थानं स्टंपिंगची एक संधी होती. अमित लाड एक चांगला खेळाडू सातत्यानं त्या खेळाडूकडे देखील पाहिलं जातं. 1 to go शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी 3रं षटक मार्गस्थ असताना शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी प्रणय पुन्हा एकदा आहे. डिफेन्सिव्ह मोडमध्ये सिंगल धाव धापकामध्ये येते आणि पहिल्या 3 षटकांचा खेळ ज्या ठिकाणी धापकावर 16 धावा धापकावर येतात. अग बोरीला बोर पिकेलाई सोन तुला पाहून मॅट पलाई बोरीला बोर पिकेलाई सोन तुला पाहून मॅट पलाई. धन्यवाद. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ 16 धावा धापकावर येत असताना अर्नाळा नगरीतील वसई तालुका आणि वसई तालुक्यातील वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनं अगदी वर्षभर एप्रिलचा महिना आणि एप्रिलच्या महिन्यामध्ये येणारी हे JKCCचं आयोजन संपूर्णतः प्रेक्षक राजा वर्ग असेल संपूर्णतः वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळणारे संघ रजिस्टर असणारे संघ प्रत्येकाची एक वर्षभर या स्पर्धेची एक आतुरतेने एक वेगळी वाट पाहिली जाते आणि अशी ती मानाची ही सन्मानाची ही अभिमानाची अर्थातच पर्व 4थं आणि पर्व 4थ्यामध्ये येत असताना हा क्रिकेटचा महासंग्राम क्रिकेटचा रणसंग्राम आपल्या भेटीला येत असताना ही डुवाडाय लढत भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आयोजित JKCC जुना कोळीवाडा क्रिकेट क्लब संपूर्णतः JKCC म्हटलं तर एक वेगळी ती फॅमिली आहे ते एक वेगळं कुटुंब आहे. संपूर्णतः ग्रामस्थ आणि त्यांचं प्रचंड मोठी मेहनत अगदी वर्षभराची ती टीम प्लॅनिंग असते आणि आमचे संपूर्णतः त्या आर्थिक देणगीदार आणि त्यांच्या बळाने ही स्पर्धा दरवर्षी ह्या स्पर्धेचा ग्राफ आपण पाहायला गेला तर दरवर्षी वाढत चाललेला आहे आणि वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने होणाऱ्या स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये आता
आयोजनामध्ये देखील एक वेगळं कॉम्पिटिशन आहे. प्रत्येक वेळेला काही ना काही वेगळं येण्याचा प्रयत्न सातत्यानं आपण पाहतो आणि अशा ह्या स्पर्धा आणि अर्नाळा नगरीतील ही स्पर्धा JKCCचं हे शानदार बहरदार असं आयोजन. धापकावर पहिल्या 3 मध्ये 3 धावा धापकावर येत असताना संतोष यादव, संतोष मामा चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. निर्धाव चेंडू येत असताना शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. धापकावर आतापर्यंत 19 धावा आहेत. येथून एखादा चौकार मॅच मध्ये पुन्हा एकदा वेगळी कळाटणी देणारा असणार एका मजबूत परिस्थितीमध्ये. परंतु बॅक टू बॅक अजून एक निर्धाव चेंडू आहे. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. विपुल गमरे अपकमिंग यंगस्टर, दुसरीकडून प्रचंड मोठा एक्सपिरियन्स आहे, परंतु त्या खेळाडूला थांबवून ठेवलंय. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर येणारा चौकार. पहिल्या 24 चेंडूंचा खेळ. धापकावर 23 आहेत. आता येणारे 24 मध्ये 24चा पाठलाग हा धापकावर करायचा. तुर्ताच डीजेच्या दिशेनं, संगीत कक्षाच्या दिशेनं ऐकूयात प्रवीणला. जुना कोळीवाडा क्रिकेट क्लबचं हे आयोजन आपण पाहतो. 24 मध्ये 24चा पाठलाग धापकावर करायचं आहे, परंतु हे संपूर्णतः आमचं पाहतोय. मुख्य स्क्रीनवर वी मिस यू जयू. मुख्य स्क्रीनवर देखील आपल्याला पाहायला मिळत आहे प्रचंड मोठ्या आठवणी ह्या मैदानामध्ये देखील जयूच्या आहेत. आणि अर्नाळा नगरीमध्ये सातत्यानं अर्नाळा नगरीचा एक वेगळा अभिमान होता. अर्नाळा नगरीची एक वेगळी जान. खूप साऱ्या आठवणी खऱ्या अर्थानं खूप सारे आठवण आज देखील प्रत्येक मैदानामध्ये, म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी मोठमोठ्या स्पर्धा आणि त्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये सातत्यानं हा चेहरा सातत्यानं आठवणीवर येणार आहे. मुख्य मंच आहे आमचा आणि मुख्य मंचावर असणारे आमचे संपूर्णतः आयोजक, अनेक ग्रामस्थ, त्यामध्ये महेशदादा रेड्डीज असतील, सचिनदादा घरात, प्रणय म्हात्रे आहे, महेंद्र पाटील सर आहेत, दयानंद माळी सर आहेत, भूपेंद्र पाटील साहेब आहेत. हे संपूर्णतः आयोजक आहेत. हे संपूर्णतः जुना कोळीवाडा ग्रामस्थ, अनेक खेळाडू आहेत. मॅचच्या दिशेने आपण वळतोय ज्या ठिकाणी येणारे 24 मध्ये 24चा पाठलाग धापकावर माफक आहे, परंतु टीम प्लेयर संघ, प्रचंड मोठा एक्सपिरियन्स असणारे अनेक खेळाडू, समीरदादा विचारे, सिद्धांत वारंग, मनीष विश्वकर्मा असेल, अनेक एक्सपिरियन्स आहे, वेल एक्सपिरियन्स संघ. आणि त्यांच्या विपक्षामध्ये आता यंदाच्या वर्षात 2 खेळाडू हे लहरामध्ये आहेत. अनेक मोठमोठ्या स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये आकाश साळुंकेला खऱ्या अर्थानं बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट आपण प्ले बॉयजची स्पर्धा असेल, DNCCची ती स्पर्धा असेल, आणि त्या स्पर्धेमध्ये त्या खेळाडूला आपण पाहिला आणि तो खेळाडू धावांचा श्रीगणेशा करत असताना दुसरीकडून ऋतिक पागी. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ, 2 धावा धापकावर, 3 मध्ये 3 आहेत. क्षमा असावी, आमचे ध्येय आमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवतात, अचूक माहिती. अगदी दुपारच्या सत्रापासून चेतन कदम आणि त्यांचा भाचा आहे, आयोजकांना त्याचा देखील तितक्याच मोलाचा वाटा राहिलाय. डाऊन द ग्राउंड येतोय यावेळेला चेंडू, सीमारेखा पार, चौकार, 4 धावा. वंडुगो शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. ऋतिक पागी लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. यावेळेला बाबूना पाठवलं चेंडूला सीमारेखा पार, 8 धावा. आणि त्यानंतर पुन्हा एकदा हलक्या हातानं पुश केला जातोय. सिंगल धाव धापका. यस गंभीर सर. बघा आता टेक्निकल टीम आणि ते ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून दाखवेल. ज्या वेळेला चेंडू रिलीज केला त्यावेळेला
नक्की पाय कुठे होता बघा. ॲक्शन रिप्ले दाखवायचं आहे. मुन्ना आमचे ऑपरेटर आहेत. आमची संपूर्णतः पाटील नेटवर्कची टीम. अतुल यादव असेल कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये, आपण त्याला पाहतोय. सूरज यादव असेल ऑपरेटर आमचे. मुन्ना जयस्वाल, नितेश पाटील आणि त्यांची यस झूम. विवेक सर ह्या स्पर्धेला लाभलेले पंच. एकीकडे गंभीर पाटील सर आहेत, दुसरीकडून विवेक पाटील सर आहेत. पाठच्या 2 दिवसामध्ये ही संपूर्णतः आमची टेक्निकल टीम असेल. आमचे डीजे प्रवीण असतील. समालोचक द व्हॉइस ऑफ वसई तालुका, आमचे मार्गदर्शक अर्थातच भरत मोरे सर असतील. सोबतीनं व्हॉइस ऑफ नवापूर अर्थातच एक फ्लो आणि एक एनर्जीवाला आवाज सातत्यानं आपण पाहतोय. कौस्तुभजी मेहर सर असतील. कालच्या दिवसामध्ये राजेश वैती सरांना देखील आपण ऐकलं होतं. हे आमची संपूर्णतः टीम आहे. आमच्या सोबतीनं आमचे मॅन्युअल स्कोरर असतील. प्रत्येकाची प्रचंड मोठी मेहनत आणि त्या मेहनतीला खऱ्या अर्थानं आजचा हा दुसरा दिवस. दुसरं षटक चॅलेंजिंग षटक आहे आणि त्या चॅलेंजिंग षटकामध्ये आता खऱ्या अर्थानं कमबॅक करण्याची एक सुवर्ण संधी टीम प्लेयर्स संघासाठी आहे. क्रिकेटचा खेळ आणि क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्यानं म्हटलं जातं की समुद्र हा सर्वांसाठी सारखाच आहे. काही लोक त्यातून मासे काढतात, काही लोक त्यातून मोती काढतात, तर काही लोक फक्त समुद्राच्या किनाऱ्यालगत जाऊन आपले पाय भिजवून येतात. क्रिकेटचा खेळ देखील तसाच आहे. दोन्ही संघांसाठी 24 चेंडूंचा तो खेळ. परंतु तेथून ह्या डुवा डायच्या लढतीत आता स्वतःला सिद्ध करण्यासाठी ही चालणारी लढत, एकमेकांच्या विपक्षात दुसरं षटक हाताळण्यासाठी संघाचं ब्रह्मास्त्र अर्थातच समीर दादा विचारे वेल एक्सपिरियन्स खेळाडू आणि त्या खेळाडूला आता मैदानाच्या आतमध्ये आणलंय. बघा थोडंसं डिफिकल्ट आहे येथून, परंतु त्या डिफिकल्टमध्ये हे दोन खेळाडू यंदाच्या वर्षामध्ये लहरात आहेत. या अगोदरच्या मॅचमध्ये देखील तो आपण खेळ पाहिला होता. सीझन 2चा चॅम्पियन संघ जीवदानी माऊली संघ आता सीझन 4 मध्ये पुन्हा एकदा तो प्रयत्न करण्यासाठी ज्या वेळेला आपण चर्चा साधली, विजय सावंत कर्णधार होते आणि त्यावेळेला त्यांनी म्हटलं की पुन्हा एकदा तोच प्रयत्न आमचा असणार आहे. परंतु हे दोन संघ ग्रँड फिनालेमध्ये सीझन 2 मध्ये होते. येथून यावेळेला एका संघाला बाहेर जावं लागणार आहे. त्यासाठी ती पराकोटीची लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चॅलेंजिंग षटकामध्ये आतापर्यंत पहिल्या 3 मध्ये 2 धावा धापकावर येत आहेत. समीर विचारे खऱ्या अर्थानं म्हटलं जातं ना की मुरलेलं लोणचं खायला जितकं चविष्ट लागतं तितकंच अनुभवाने भरलेले खेळाडू आणि त्यांना फेस करणं तितकंच डिफिकल्ट असतं. अनेक वेळा हे खेळाडू एकमेकांच्या समोर आले, अनेक वेळा एकमेकांना फेस केलं, अनेक वेळा खडे चारल्यात, अनेक वेळेला पाणी पाजले. परंतु ह्या वेळेला निमित्त आहे वसई तालुक्यातील एक मानाची स्पर्धा अर्थात JKCC जुना कोळीवाडा क्रिकेट क्लब सीझन 4 मध्ये येत असताना हे शानदार बहरदार आयोजन. 1 to go शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. येथून येणारा चौकार 8 धावा धापकावर लगावल्या जातील का? येथून तो प्रयत्न बाबूचा नक्कीच असणार आहे. आतापर्यंत पहिल्या 5 मध्ये 4 धावा धापकावर येतात, परंतु यावेळेला हे कॅल्क्युलेशन क्रिकेट, हे रणनीतीचं क्रिकेट मैदानामध्ये घेतलं जातं. चॅलेंजिंग षटकात 5 धावा धापकावर अर्थातच -2 आहेत. दुसरं षटक फक्त आणि फक्त 3 चॅलेंजिंग षटकामध्ये खऱ्या अर्थानं कमबॅक केलाय टीम प्लेयर्स संघानं. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 12 धावा धापकावर येतात. 2 मायनस आहेत. चौदा होत्या अर्थातच त्या 2 मायनस करत असताना 12 धावा धापकावर. आता येणारे 12 मध्ये 12 धावा अजून देखील धापकावर बनवायचे आहेत. विशाल सिंग ह्या खेळाडूची यंदाच्या वर्षामध्ये एक वेगळी ओळख राहिली. लेफ्ट हँड गोलंदाज आणि तो अगदी हातभर वळण घेणारा चेंडू सातत्यानं विशालचे आपण पाहिल्यात. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये विशालचं एक वेगळं वर्चस्व राहिले, एक वेगळी ओळख राहिले. गोलंदाज आणि त्या गोलंदाजाला सातत्यानं आपण VPL सारखी स्पर्धा असेल, अगदी गोल्डन पॉईंट 1500 पॉईंट मध्ये सातत्यानं हा खेळाडू, प्रत्येकाची एक वेगळी नजर आहे ह्या खेळाडूकडे. आणि तो खेळाडू पुन्हा एकदा ह्या मॅच मध्ये कमबॅक करून देणार का? परंतु दुसरीकडून त्या प्रकारचा प्रयत्न जीवदानी माऊली संघ यावेळेला डाऊन द ग्राउंड आकाश सावंके ज्याच्या बॅट मधून येतोय चौकार.
सेट शॉट झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी येस धन्यवाद. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो या येस्ट आहेत आणि येस्टांवर देखील आपण पाहतोय जेकेसीसी सध्या त्या घडीला फक्त नाव नाही आहे तर अंडरआर्म क्रिकेटमध्ये एक वेगळा मोठा ब्रँड आहे. आदरणीय सन्माननीय आशिष मिठारे साहेब, ऋषभ मिठारे साहेब, आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम. आपल्या हृदयाच्या अंतःकरणापासून संपूर्णतः जेकेसीसीच्या वतीनं धन्यवाद. आपण आपला मुळाचा वेळ काढून या स्पर्धेला आपण भेट दिली. सिंगल धाव धावफलकामध्ये येत आहे आकाश साळुंके, ज्याच्या बॅटमधून चौकारानंतर धावफलकावर 17 नंतर आलेली ही सिंगल धाव. 18 धावा धावफलकावर, 24चा पाठलाग करायचा माफक आव्हान धावफलकावर आणि त्या कारणास्तव आता ते अटॅकिंग फील्ड क्लोज आहेत खेळाडू. यष्टीरक्षकांच्या भूमिकेमध्ये आपण अमित लाडला पाहतोय. ऑफसाईडच्या दिशेनं समीरदादा विचारे, दुर्गेश गोरेला आपण पाहतोय. चेंजेस केले जातात वारंवार. येथून येणाऱ्या त्या सिंगल धाव खऱ्या अर्थानं टीम प्लेयर्स संघाला एक वेगळी डोकेदुखी ठरणार आहेत. येथून पराभूत होणारा संघ खऱ्या अर्थानं दुर्गेश गोरे चांगल्यारीत्या फील्ड आहे. पंचांना पुन्हा एकदा ती टेक्निकल टीमची मदत घेतली जाते. ज्या प्रकारची आउटफील्ड, ज्या प्रकारची खेळपट्टी आपण पाहतोय, बॅटला स्पर्श होताच वेगानं अगदी चेंडू जातोय, परंतु त्यातून वन ऑफ द बेस्ट फिल्डर सातत्यानं वसई तालुक्यामध्ये ज्या खेळाडूची एक वेगळी ओळख आहे अर्थातच दुर्गेश गोरे होता. नॉट आउट म्हटलंय, सिंगल कंप्लीट केली जाते. 19 धावा धावफलकावर. 5 धावांची गरज आहे. येणारे 7 मध्ये 5 धावा त्या धावफलकावर बनवायच्या आहेत. 8 मध्ये क्षमा असावी. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. आकाश चांगला खेळ आतापर्यंत मैदानात दाखवला. पुन्हा एकदा लोअर फुलटचचा चेंडू, अजून एक येतोय चौकार आकाशच्या बॅटमधून. कोण नडल तू असल्यावर, फरक पडतो तू नसल्यावर, अशी दोस्ती आपली भावा. यस, थँक्यू. मॅच मध्ये औपचारिकता बाकी आहे, परंतु ह्या वेळेला सामना फिनिश, सामना खल्लास अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम जीवदानी माऊली फुलपाडा. चला, दोन्ही संघांना विनंती असेल टीम जेकेसीसी अर्णाला आणि त्यांच्या विपक्षात आता जीवदानी माऊली फुलपाड्याचा संघ आहे. अशी दोस्ती आपली भावा, असा हाय जबरी माझा यार जिगरी, कोणी बी ताकद लावा. असा हाय जबरी माझा यार जिगरी, कोणी बी ताकद लावा. हाय जबरी माझा यार जिगरी, कोणी बी ताकद लावा. असा हाय जबरी माझा यार जिगरी, कोणी बी ताकद लावा. थँक्यू. प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच. त्या अगोदर आपण टॉस करणार आहोत. मान्यवर आहेत प्रथमेश साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कॉल केला जाईल. 2 कर्णधार, एकीकडे प्रणय म्हात्रे, दुसरीकडून विजय सावंत. आता कोणाच्या नशिबामध्ये काय येत आहे या स्टॉप करायचंय. प्रणय म्हात्रे विन अर्थातच आता डिसिजन देतील. प्रणय, बॉल फर्स्ट. येस, बॉल फर्स्ट. अर्थातच नाणेफेकीचा कॉल. टीम जेकेसीसी अर्णालाने प्रथमतः म्हटलं आम्ही बॉलिंग करू. समोरच्या संघाला आव्हानित केलं आता बॅटिंग करण्यासाठी. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपल्या भेटीला येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. साखळी पद्धतीतील तो शेवटचा सामना असणार. आता डुआ डायची लढत. येथून जिंकणारा संघ
सुपर 12च्या दिशेनं तुरताच प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव मिस्टर आकाश साळुंके. अक्की वैयक्तिक 14 धावांची खेळी, ज्याच्या बॅटमधून आपण 2 चौकार पाहिले आणि त्या बळावर तो धडतोय. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी